अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होणारे वादविवाद टाळण्याचं भाजप नेतृत्वाचे प्रयत्न होत असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीमध्ये होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी भर देण्यात येतोय आणि स्थानिक पातळीवरचे वाद टाळा केंद्रीय नेतृत्वानं भाजप नेत्यांना हे निर्देश दिलेले आहेत। सूत्रांकडून ही माहिती कळतेय। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, ही खरं तर एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजपमधल्या स्थानिक नेत्यांचे वादविवाद आपण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाहतोय आणि त्यामुळे दोन पक्ष दुरावतात की काय अशा प्रकारे सुद्धा वातावरण निर्मिती झाली होती। काय नेमक्या केंद्रातर्फे सूचना देण्यात आल्यात, काय केंद्रीय नेतृत्वाने हे सूचना दिल्या? अनुपमा, महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही संबंध ताणले गेले आहेत, अशा प्रकारची विधानं अजित पवारांच्या संदर्भात भाजपचे नेते असतील, संघाची नियतकालिका असतील, यामधून सातत्यानं विधानं समोर येतात। त्यावर कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केला जातोय। अमित शहांच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांची असलेली अनुपस्थिती आणि त्यावरून झालेली चर्चा, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ते विधानसभेच्या अनुषंगानं भाजप आणि शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसला कायम ठेवणं आणि स्थानिक पातळीवरचे जे काही मतभेद आहेत, मनभेद आहेत आणि जे काही वादविवाद आहेत ते पूर्णपणे शमवण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केले जात आहेत। राष्ट्रवादी काही केल्या, महायुतीपासून दुरावली जाऊ नये, राष्ट्रवादी महायुतीसोबतच राहावी आणि त्यासोबतच विधानसभेच्या अनुषंगानं महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात यावी, अशा प्रकारच्यासाठी या सगळे प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केले जातात। आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीसोबत होणारे वादविवाद किंवा इतर महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अजित पवारांची जी काही अनुपस्थिती आहे किंवा महायुतीच्या बॅनरवरून अजित पवारांचे फोटो गायब होणं असेल, याची दखल कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाकडून घेण्यात आली आहे। आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आमदारांना सूचना दिल्या होत्या की महायुतीमध्ये वाद होईल असं कुठलंही विधान करू नका। या पार्श्वभूमीवरती ही सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे। झी मीडियाला जी माहिती मिळाली त्यानुसार आता केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा भाजपच्या स्थानिक नेत्यांना असं सांगितलंय, राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या, वादविवाद होतील अशा प्रकारच्या घटना टाळा, कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी आपल्यापासून दूर जाईल किंवा राष्ट्रवादीचा जो काही कोर वोटर आहे तो आपल्याकडे खेचला जाईल, इंटॅक्ट राहील। ज्या प्रकारे भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये वोट शेअरिंग झालं होतं किंवा कन्व्हर्जन ऑफ वोट झालं होतं, तसंच कन्व्हर्जन ऑफ वोट्स महायुतीच्या मध्ये राष्ट्रवादीचं सुद्धा व्हावं यासाठी प्रयत्न करा। 70% काम झालंय, 30% काम फक्त आता राष्ट्रवादीला सोबत घ्यावं या अनुषंगानं बाकी आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल। त्यासोबतच जागा वाटपामधून सुद्धा ज्या काही उशीर झाला होता, या सगळ्याच गोष्टी लवकरात लवकर कशा प्रकारे सॉर्ट केल्या जातील आणि महायुती भक्कम ठेवली जाईल यासाठी स्वतः केंद्रीय नेतृत्वानं आता पुढाकार घेतलाय, अशी माहिती आपल्या हाती आली। अनुपमा, येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागेल की कितपत ह्या सूचना पाळल्या जात आहेत आणि कुठलाही धोका अर्थातच पत्करायचा नसल्यामुळे ह्या सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।